कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. वाल्मी कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली. सीसीटीव्ही फुटेज चेक करा. महादेव गित्तेंचा दावा. महादेव गित्ते पवारांच्या राष्ट्रवादीतील बबन गित्तेंचा निकटवर्तीय. बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहामध्ये हलवलं. 4 आरोपींची बीड जिल्हा कारागृहातून हर्सुल कारागृहामध्ये रवानगी. संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची कळंबमध्ये हत्या. महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती. अंजली दमानियांचा दावा. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानियांनी माहिती मागवली. धाराशिवच्या कळंब शहरामध्ये महिलेची हत्या. 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता. मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव. एसआयटी तपासामध्ये हीच ती महिला असल्याचं सिद्ध झाल्यास गंभीर बाब. पुढील पुरावे संपवण्याची सुरुवात झाली का? सुरेश धस यांचा सवाल. त्या महिलेबाबत कहाणी सांगितली जाते, पण वाल्मी कराड मुख्य सूत्रधार हेच माझं सांगणं. जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. बीडच्या जेलमध्ये वाल्मी कराड आणि घुलेला मारहाण. खोट्या केसेसमध्ये अडकवल्याच्या रागातून महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याची माहिती. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. कराडला तुरुंगात मारहाण झाल्याच्या वृत्तानंतर बबन गित्ते नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट. बबन गित्ते 9 महिन्यापासून फरार. वाल्मी कराड आणि घुलेला झालेल्या हाणामारीचं वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळलं. फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये वाद. मात्र घुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट. जेल प्रशासनाने वृत्त फेटाळलं, पण कराड घुलेला मारहाण झाली हे सत्य. जेलमध्ये फोन आणि जेवणाची थाळी पुरवली जाते. सुरेश धस यांचा आरोप. आका आणि समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलमध्ये पाठवा, धस यांची मागणी. वाल्मी कराड फिल्म प्रोड्युसर होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा. सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह अलिशान ऑफिसचे फोटो व्हायरल. कॉमेडियन कुणाल कामराच्या मुंबईतील घरी पोलीस दाखल. कामराला मुंबई पोलिसांकडून हजर राहण्यासाठी दुसरा समन्स. मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल, तो संघ ठरवणार. म्हणूनच काल मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली. संजय राऊतांचं भुवया उंचावणारं विधान. 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो. अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपला याच आठवड्यामध्ये नवा अध्यक्ष मिळणार असल्याची चर्चा. भूपेंद्र यादव, शिवराजसिंह चौहान, मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर. सूत्रांची माहिती. औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला, तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरे यांनी सुनावलं. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.